मसाला ग्रेव्ही वांग हा व्हिडिओ मी लाँग व्हिडिओमध्ये टाकला आहे, पण मला असं वाटतं की हा व्हिडिओ प्रत्येकानं बघितलं पाहिजे. लाँग व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे काही लोक ना मधनंच जातात किंवा मधनं स्किप करून जातात. तर त्यासाठी हा मसाला वांग केला आहे मी. 3 मिनटाचा व्हिडिओ आहे, नक्की बघा. आणि खूप छान झालं म्हणूनच मी अनेक 10 व्हिडिओ टाकत आहे. मसाले वांगी घ्यायची, कुडची वांगी आहेत ती घ्यायची किंवा कोणतेही वांगी घेतली तरी चालतात. जे आपण भरलं वांग करतो ना त्याच पद्धतीनं कट करायचं आणि जास्त तेलामध्ये ही फ्राय करून घ्यायची. काही वेळेला ही वांगी तळलीसुद्धा जातात, पण आता इराणचं आपलं युद्ध चालल्यामुळे तेलाचा थोडासा वापर कमी करून मी इथं फ्राय करून घेत आहे. पण ह्याच तेलाचा आपण नंतर भरपूर असा वापर करणार आहोत. आता ह्या आपण तेलामध्ये 5 ते 10 मिनटं झाकून ही वांगी फ्राय करून घेतली आहेत. त्यामुळे ही वांग्याला ना वेगळीच चव येते. हॉटेल स्टाईल वांगं तुम्हाला खायचं असेल तर नक्की एकदा तर हे करून बघा, तुम्ही ह्याची फॅन होऊन जाईल. तर आपण ही वांगी आहेत ते तेलामधून काढायची आणि लगेचच फोडणी द्यायला घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीनं वांगी आपण तळून काढली आहेत एवढ्याशा तेलामध्ये. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. जे तळलं होतं ना वांगं त्याच तेलापासून आपण फोडणी देणार आहोत. तेल घातलं आहे यामध्ये. तेल अगोदरच गरम होतं, त्यामध्ये घालायची मोहरी झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं जिरे थोडेसे. दोघांचा छान असा डान्स झाला की त्यामध्ये घालायचा एक मिडियम साईजचा कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा. आपण ग्रेव्ही मसाला वांगं करत आहोत, खूप छान टेस्टी झालं म्हणूनच हा व्हिडिओ मी अनेकदा टाकत आहे. म्हणजे लाँग व्हिडिओमध्ये टाकला होता, पण माझी इच्छा होती की हा थोडासा शॉर्ट म्हणजे लहान व्हिडिओ असला की माणसं बघतात म्हणून मी इथं कट करून एवढाच व्हिडिओ इथं केला आहे. देशी लसूण आहे तो चेचून घेतला आहे, भरपूर असा लसूण घातला आहे. थोडासा गरम मसाला घातला आहे, धना जिरं पावडर घातला आहे, हळद घातली आहे आणि हे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. ग्रेव्हीसाठी जास्त कुठलाही मसाला वापरला नाही, अगदी साधा सिंपल असं ग्रेव्ही मसाला वांगं तयार केलं आहे. खाताना वगैरे तुम्हाला मसालेदार किंवा कडक असा वाटणार नाही मसाला. अगदी बेसिक मसाल्यांचा वापर करून इथं मी ग्रेव्ही तयार केली आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, गरम पाणी घातलं आहे आणि तर्री असतं हा मसाला छान असा भाजून घ्यायचा. बघू शकता ह्याला तर्री आलेली आहे तेलाची. त्यामध्ये घालायचं आपण जे वांगं फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये, ते आता वांगे ह्यामध्ये घालायचं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो की ही वांगे किती सुंदर चवीला झालं आहे, घरामध्ये असं होत नाही. आता असं होणार नाही, घरांमध्ये अशा पद्धतीनं वांगं तयार करा. अगदी घरातली म्हणतील की हॉटेलपेक्षा भारी ही वांगं झाले, कारण की हा घरामध्ये आपल्या घरची जी चटणी वापरतो ना त्याची तोड कुठंच नसते. पाणी ॲड केलं आहे. आपल्याला कचकचीत किंवा ग्रेव्ही टाईपमध्ये पाहिजे, त्यामुळं पाण्याचा वापर थोडासा करायचा. कोथिंबीर घालायची आणि हे झाकण लावून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये हे वांगं तयार होतं. तर चपाती असू दे, गरमागरम भाकरी असू दे, हे त्यावर वांगं खूप सुंदर लागतं. पण मी चपाती केली ती ह्याच्याबरोबर. तर ही तयार झालं आहे आपलं ग्रेव्ही वांगं. एकदा नक्की करा, तुम्ही खरंच ह्याच्या प्रेमात पडाल. अगदी हॉटेलपेक्षा भारी वांगं तयार होतं बरं का. धन्यवाद.